Hey, hi, hello everyone. Welcome back to my channel स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना, मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा जो नवीन व्हिडिओ आहे ना, तो 1 महिन्या अगोदरचा आहे. तर आम्ही 1 महिन्या अगोदर निघालो होतो गावी जायला. तर काय झालं ना, आम्हाला जायचं होतं कुळदेवीच्या दर्शनासाठी. पण थोडंसं आमचं कुळदेवीचं दर्शन थोडं पोस्टपोन करावं लागलं, कारण की मिस्टरांची आत्या ऑफ झाली होती आणि त्यांचं होतं 13वं, म्हणजे 13व्याचं कार्य होतं. तर आम्ही असं ठरवलं की पहिलं कार्य करून घ्यावं आणि मग नंतर कुळदेवीच्या दर्शनाला जावं. कारण की ना, आम्हाला जायचं होतं कोजागिरी पौर्णिमेलाच, पण तेव्हा जाता नाही आलं, कारण की जा ये झालं असतं. म्हणजे जवळपास ते आमची जी कुळदेवी जी आहे ना, तर ती सुलवड्याला म्हणजे सुलवड्याला असते. तर सुलवाडा हे एक गाव आहे आणि खरी कुळदेवी म्हणजे आमची तुळजापूरची आईच. पण काही लोकांना आहे ना, तुळजापूरच्या दर्शनाला तिथे जाता येत नाही, म्हणून लोकांनी आहे ना त्या देवीची स्थापना तिथे केली आणि त्या गावाचं नाव सुलवडा आहे. म्हणून त्या देवीला सुद्धा नाव सुलाई देवी पडलं. तर अशी आहे आमची कुळदेवीचं नाव. तर सुलाई देवी आहे आमच्या कुळदेवीचं नाव. तर इथे बघा, आम्ही सकाळीच निघालो होतो दर्शन म्हणजे निघण्यासाठी जळगावला. आणि डुग्गूसुद्धा झोपेतून उठला आणि आम्ही तसंच त्याला घेऊन आलो. तर आता जवळपास आम्ही ना नाशिकला पोचलो तोवर डुग्गू उठला. आणि इथे बघा त्याचा चेहरा, तो त्याच्या टेडी बेअरला आहे ना, त्याचा बाबू समजून म्हणजे खेळतो त्या टेडी बेअरसोबत. तर त्याला औषध वगैरे भरवत होता. तर असा आहे डुग्गू आमचा. आणि त्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की जळगावला गेल्यानंतर तिथून आम्ही पुढे जाऊ देवीच्या दर्शनाला, म्हणजे ते सगळं कार्यक्रम वगैरे आटपून घेऊ आणि मग देवीच्या दर्शनाला जाऊ. तर तशा प्रकारे, तर चला पुढे तुम्हाला दिसेलच. मी तो व्हिडिओ नाही टाकणार, म्हणजे जो कार्यक्रम झाला 13व्याचा, त्याचा व्हिडिओ मी नाही टाकणार, कारण खूप सारे पाहुणे वगैरे असतात. तर ते आणि असा व्हिडिओ टाकायलासुद्धा चांगला नाही वाटत त्यामुळे. तर इथे बघा आहे ना, तुम्हाला पुढे दिसेलच की आता आम्ही जळगाव आसपास पोचलोच होतो. आणि हे बघा किती छान असा रस्ता होता आणि आजूबाजूला अशी हिरवळ होती. तर ना आम्हाला थोडंसं असं म्हणजे जळगावला पोचायचा अर्धा तास आधी ना मी असंच हॉटेलवरती थांबलो, एक म्हणजे चहा नाश्ता करण्यासाठी आणि थोडंसं फ्रेशसुद्धा व्हायचं होतं. तर आम्ही तिथे थांबलो वगैरे आणि फ्रेश वगैरे झालो आणि चहा वगैरे घेतला. डुगूलासुद्धा थोडं भरवलं, म्हणजे त्यालासुद्धा भूक लागली होती, मग त्यालासुद्धा भरवलं वगैरे. आणि पुढे मग आम्ही घरी पोचलो. तर घरी पोचलेला व्हिडिओ तर मी फ्रेंड्स तुमच्यासोबत शेअर नाही केला, कारण त्या ठिकाणाचं मला ठीक नाही वाटलं म्हणून. तर असा होता एकंदरीत तो प्रवास. आणि आता बघा, मी डायरेक्ट हा जो व्हिडिओ टाकत आहे ना, तो आम्ही चाललो होतो देवीच्या दर्शनाला, त्या दिवशीचा आहे. तर इथे ना आम्ही निघालो आणि मग नंतर आम्ही हॉटेलला जेवायसाठी थांबलो, कारण की सकाळी निघायलाच थोडा उशीर झाला. मग नाश्ता करायच्याऐवजी विचार केला जेवणच करून घेऊ. तर इथे आम्ही असं हॉटेलला वगैरे थांबलो, मस्तपैकी वगैरे जेवण करून घेतलं. तर मी, माझे मिस्टर, आमची सासूबाई आणि आमचे किवी म्हणजे इशी आणि डुग्गू. तर डुग्गू बघा इथे ना बसतच नव्हता हॉटेलमध्ये, नुसता इथून तिथे करत होता, फिरत होता. जसं त्याला हॉटेलचं सगळंच काही माहीत होतं एकंदरीत, असा वागत होता तो. तर तो खूप जात होता, मग त्याच्या पप्पाने त्याला असं पकडून ठेवलं, तरी पण त्याला बसायचं नव्हतं. तर ते बघू शकता तुम्ही. हे असं एकंदरीत असं हॉटेल होतं. इथे आहे आमची गाडी बाहेरच आणि आम्ही ऑर्डर दिलं होतं जेवणाचं. तर थोड्याच वेळात जेवू आणि मग निघू देवीच्या दर्शनासाठी. तर देवीच्या दर्शनाला पोचायलासुद्धा ना फ्रेंड्स बराचसा वेळ लागला, कारण की थोडा आहे ना तिकडचा रस्तासुद्धा थोडा खडतर होता. म्हणजे असं रस्ता एवढा इतका खास ठीक नव्हता. तर इथे तुम्ही बघू शकता आजूबाजूला सुद्धा असं थोडा खूप छान हिरवळ होती, खूप छान होतं, मस्त होतं.
आणि खूप बरं वाटलं असं बघून. कधीतरी असं शेती वगैरे हे सुद्धा गोष्टी बघायला मिळतात. तर एकंदरीत आम्ही देवीच्या दर्शनासाठी पोचलो. तर मी ना देवीची ओटी वगैरे भरतानाचा व्हिडिओ नाही काढला, कारण मला तो ठीक नाही वाटला. तर इथे बघा ही साडी मी देवीच्या अंगावर घातली आणि ओटीसुद्धा देवीची भरून वगैरे घेतली. आम्ही आरती वगैरे सुद्धा केली. खूप छान वाटलं, मनाचं समाधान झालं. कारण की मला खरंच करायचं होतं आणि काय होतं ना की कामाच्या नादामध्ये ना वर्षातून एकदा यायला नाही होत. आता जाऊ मग जाऊ आणि टाळाटाळ होऊन जाते. तर इथे बघाय ना, इथे आहे देवीची पालखी. तर ही पालखी ना आमची चैत्र पौर्णिमेला देवीची पालखी निघते आणि एक नवरात्रामध्ये निघते. तर असं होतं आणि एकंदरीत आमचं दर्शन वगैरे आम्ही करून घेतलं. तर इथे बघा मी हा फोटो घेतलेला ना, त्याचीसुद्धा इथेच मी पूजा वगैरे करून घेतली आणि आता तोच फोटो मी घरी पण स्थापन करणार आहे. तर इथे बघा डुग्गूने ना ह्या जारमधून भरपूर पाणी सांडलं होतं. तर डुग्गूची आजी डुग्गूला ग्लासमध्ये पाणी देत होती आणि इथे आम्ही आहे ना वर्गणी देत होतो, म्हणजे मंदिरासाठी एक छोटासा हातभार जर काही असेल तर, म्हणून अशी दक्षिणा. तर असा होता एकंदरीतचा आजचा व्हिडिओ. आणि इथे बघा डुग्गू नुसताच पाणी पित होता, त्याला मजा येत होती त्या जारमधून पाणी सांडायला. तर आणि अर्धा म्हणजे त्याने पूर्ण मंदिरामध्ये पाणी पाणी करून ठेवला. नंतर मग आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही पाठच्या साईडला थोडं गेलो, तर इथे समोर तुम्हाला आहे ना दिसत असेल, हे हवनकुंड आहे. तर इथे सुद्धा आहे ना नवरात्रीमध्ये हवन होतं आणि चैत्र पौर्णिमेलासुद्धा हवन होतं. तर तुम्ही म्हणाल की इथे इतकी गर्दी नाही. तर हो फ्रेंड्स, हे गावातलं मंदिर आहे, त्याच्यामुळे इथे फक्त चैत्र पौर्णिमेला आणि नवरात्रीमध्येच गर्दी असते. इतर वेळेस इतकी गर्दी नसते, म्हणजे मंदिर असं खालीच असतं. तर आणि सकाळच्या वेळी खूप गर्दी असते, पण आम्हाला पोचायला आहे ना अक्षरशः संध्याकाळ झाली होती. तर मग त्या ह्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की पट्टापट म्हणजे करून घेऊया दर्शन, म्हणजे घरी निघायला अजून जास्त अंधार होणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी ना फोटो आणि म्हणजे डुग्गूसुद्धा खूप मस्त असा खेळत होता. आणि आम्ही इथे मंदिरात वगैरे सगळ्या, म्हणजे जितकं मंदिरात मूर्ती होती देवीच्या आणि फोटो वगैरे होते, सगळीकडे आम्ही दर्शन केलं. इशीने पण केलं, डुग्गूने पण केलं आणि खूप छान वाटलं. म्हणजे मनाचं समाधान झाल्यासारखं झालं. कारण की खरंच असं काहीतरी आपण करतो ना आपल्या घरासाठी, सुख शांती लाभू दे, त्यासाठी आपण जेव्हा असं करतो ना, तर एक खूप छान असं मनाचं समाधान होतं. आणि मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात करायला. देवाची ओटी वगैरे भरणं वर्षातून एकदा येणं. आम्ही येत होतो आधी, पण मध्यंतरी काही 2-3 वर्षामध्ये म्हणजे जसं कोरोना लागला होता ना, तेव्हापासून बराचसा असा गॅप पडला. त्याच्यानंतर आम्हाला येताच आलं नाही. तर मग आत्ता मी ठरवलंच होतं की जायचं. तर हे बघा किती छान अशी मूर्ती आहे आमच्या देवीची. आणि हे ना तुळजापूरचीच देवी आहे, पण बस स्थापना म्हणून तिथे केली आहे आम्ही, म्हणजे गावातल्या लोकांनी, गावकऱ्यांनी. तर आणि इथे कसं मंदिर हे केलेलं आहे, म्हणजे बांधलेलं आहे आणि तिथेच मग परत जास्तीत जास्त आसपासचे लोक आहेत ना दर्शनासाठी म्हणून तिथेच येतात जास्तीत जास्त. तर कुळदेवी बोलल्यावरती तुळजापूरलासुद्धा मी जाते दर्शनासाठी, पण आता जायचंच आहे थोड्या दिवसांनी, म्हणजे क्रिसमस सुट्टीमध्ये वगैरे पुन्हा आम्ही कुळदेवताला जाऊच, म्हणजे तुळजापूरच्या आईला. त्याच्यामुळे म्हटलं पहिलं इथे एकदा आलोच आहे, तर इथेसुद्धा आपण दर्शन वगैरे करून घेऊ. आणि ना डुग्गूचे जावळंसुद्धा ठेवायचे होते. तर डुग्गूचे जावळं आहेत ना चैत्र पौर्णिमेलाच आम्ही काढली होती, पण ते मंदिरात तशीच ठेवलेली. तर यांना भरपूरदा असं झालं की डुग्गू थोडा आजारी पडला, नंतर मग नाही करता आलं. मग आता म्हटलं की जाऊन ठेवावंच. तर ते सुद्धा ठेवले आम्ही जावळं देवीच्या पायाशी वगैरे. आणि इथे बघा इशी आहे ना शंकराच्या पिंडीवर पाणी टाकते. इशी आणि इशीची आजी आहे. तर आजी जसं सांगते आहे ना तसं इशी करते आणि इथे पिंडीवरती पाणी वगैरे इशी ओतते. तर म्हणजे सॉरी, ओतत नाही, अभिषेक करते, पाण्याने अभिषेक करते. आणि खरंच खूप असं म्हणजे कोणीच नसल्याकारणे म्हणजे एक हे होतं. आणि आसपासला असं तिथे दुकानं वगैरे नाही आहेत. तर काही घ्यायचं असेल ना तर अगोदरच आपल्याला म्हणजे घरातूनच घेऊन यावं लागतं. नाहीतर मग म्हणजे जेव्हा चैत्र पौर्णिमा वगैरे असते ना, तर तेव्हाच इकडे दुकानं असतात. बाकी इतर वेळी इथे दुकानं वगैरे नसतात. तर इथे बघा इशीची आजीसुद्धा अभिषेक करून घेत आहे शंकराच्या पिंडीवरती. तर इथे त्यांचं मंत्रोच्चार चालू होतं. आणि इथे नंदीसुद्धा होते, त्यांचेसुद्धा अभिषेक करून घेतला. इथे इशीने ना थोडं पाणी प्रसाद म्हणून प्राशन केलं.
त्यानंतर मी आणि मिस्टरांनी सुद्धा अभिषेक वगैरे करून घेतला. डुग्गूने सुद्धा अभिषेक केला, पाण्याने केला, कारण की बाकीच्या काही वस्तू पंचामृत वगैरे बनवायला तिथे मिळालंच नाही. कसं आहे ना, जेव्हा देवीला जायचं असं ना तर आपल्या घरातूनच सगळं करून घेऊन जावं लागतं. पण आम्ही राहतो मुंबईत आणि देवी तिकडे म्हणजे घेऊन प्रसाद वगैरे बनवून घेऊन जायचं बोललं ना तर खराब होईल, त्या ह्याच्याने आम्हाला घेऊन जाता येत नाही. आणि मग थोडंसं असं हेच होते, दुविधाच होते. पण ठीक आहे, मनामध्ये श्रद्धा असली की सगळं काही देवापर्यंत पोचतं. तर इथे आहे ना आम्ही दोघांनी असं मस्तपैकी पिंडीवरती पाण्याचा अभिषेक वगैरे करून घेतला. तर पुढे तुम्ही बघालच. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. आणि आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. आणि आवडल्यास लाईक तर नक्कीच करा. तर चला मग भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. पुढे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. हा मग त्याला टाकून टाका. तू पण पे आणि डुग्गूला पाच. अरे अरे जे पप्पा कर. डुग्गूला पाजव. टाकलं. डुग्गूला पाजव. ए फुकायचं नाही. इथे टाक ना बेटा, इथं जे बाप्पा. डाव्या हाताने नाही मम्मा, उजव्या हाताने तू टाक ना. दोघा हाताने दोन्ही हाताने तांब्या पकड. टाकलं मी पण. टाक टाक लवकर फटाफट. हे अंधक काय येतोय व्हिडिओ ह्याच्यातून. टाक चल. हे बब्बी टाका. जी पप्पा कर, जी पप्पा कर. डुग्गू जे पप्पा कर. जय बाप्पा. पाय पड. जय जय बाप्पा कर. ठीक आहे, ठीक. चल काय पॅन्ट घाण झाली रे माझ्या बबड्याची. चल जाऊ दे. काय फ्रेंड्स, तर आता आमचं पाया पडून झालं आहे. इथे बघा डुग्गू. जे जे पप्पा कर. इथे जे जे पप्पा कर. जय बाप्पा. पाय पड जे जय पप्पा. बाप्पा कर. ठीक आहे, ठीक आहे. चल काय. फ्रेंड्स, तर आता आमचं पाया पडून झालं आहे. इथे बघा डुग्गू. जे जे पप्पा कर. इथे जे जे पप्पा कर. चल. नंदी महाराज. ठीक आहे. बस बस लागेल त्याला. तर फ्रेंड्स, इथे ना आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही पुन्हा मंदिरात आलो आणि एक फॅमिली सकट असा छानसा व्हिडिओ आणि एक फोटो काढला. तर पुढे तुम्हाला ते सुद्धा दिसेलच. कर कर. पुढे जाऊन नको देऊ, जास्त पडेल ते जिन्यावर. वा म्हणजे डॉगीला घाबरतोय. डुग्गू डॉगीला घाबरतोय तो. कप कप.
झालं? हाय कर, हाय कर, डुगू हाय कर. नो. मी आलो मंदिरामध्ये, मंदिरात आमच्या कुलदेवीच्या मंदिरात. आमच्या फुलदेवीच्या मंदिरात. तर चला आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आज मंदिरात गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही निघतो आहोत. चॅनलचं मी पण काढलं माझं. पण बाय फ्रेंड्स. तर हे बघा आमच्या देवीचा फोटो घेतलेला आहे आणि त्या तर आता मी आमच्या घरात लावणार आहे. मंदिरामध्ये. तर चला असं आमचं दर्शन वगैरे छान झालेलं आहे. मी आमच्या कुलदेवीचं मंदिर आहे, मला दाखवते. इथे तर ना इथे जास्त आता ह्या टाईममध्ये गर्दी नसते. इथे ना गर्दी चैत्र पौर्णिमेला आणि नवरात्रीमध्ये जास्त गर्दी असते. तर त्याच्यामुळे तर चला मग पुढे आपण पुढचा व्हिडिओ काढू.